तर मंडळी, आजची व्हिडिओ आहे ती आपण आज मंदिरातून सुरू करणार आहोत. रोज आपण सुरुवातीला आपण रस्त्यावरून सुरू करतो, पण आज मंदिरातून सुरू करू. मित्रांनो, इथलं वातावरणच तसं असतं, त्याच्यामुळं ज्याला नाचता येत नाही तो सुद्धा इथे नाचून जातोच जातो. ह्यापेक्षा मोठा आनंद काय असू शकतो. महत्त्वाचं म्हणजे घरोशी गावातील एकही तरुण दिवसभर इथे तुम्हाला नाचताना दिसणार नाही, कारण काही ना काही भाविक भक्तांच्या सेवेसाठी तो दिवसभर तत्पर असतो. मग ते ट्रॅफिक असेल, लाईनवर पाणी देणं असेल किंवा इतर गोष्टी असतील, दिवसभर एकही भक्त नाचत नाही. दरवर्षी कधीही न चुकता माऊलीच्या मंदिरात येऊन आपल्या नृत्याने सर्वांना आकर्षित करणारा हा भक्त दरवर्षी 4 ते 5 दिवस नक्कीच येतो. ह्या महिला स्वयंसेविका आहेत, आपले कार्य चोखपणे पार पाडतात.
या भाविकांचं एवढं बंधन त्याचं आहे की विष्णू नवी मुंबई करायची नवी मुंबई करायची 4 लाख फी दिले इथे सगळ्यांसाठी युनायटेड ग्रुप मार्फत तरी पण आणि कुटुंबाच्या वतीने त्याला भाविक त्याचे जे कुटुंबाला मुलांच्या वतीने ही साईची आणि तर धन्यवाद दादा नेहमी आपण देऊ आज माऊलीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची अलोट अशी गर्दी तुम्ही पाहू शकता. आई माऊलीच्या मंदिरात भाविक भक्तांची कितीही गर्दी असली तरी स्वयंसेवक आपली भूमिका व्यवस्थितरित्या पार पाडत असतात. कारण भाविक भक्तांची गैरसोय नाही होईल याची ते काळजी घेत असतात. मग ती चहा पाण्याची व्यवस्था असो, प्रसादाची व्यवस्था असो. पुन्हा एकदा आपल्या या सर्व आपले खूप खूप आभार. दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबाला सुख समृद्धी आणि आरोग्य देवो ही चरणी प्रार्थना. आणि त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांना यशस्वी लाभो, त्यांच्या पूर्ण कुटुंबाला सुखद सौख्य समाधान आणि निरोगी आयुष्य लाभो ही माऊलीच्याने आम्ही प्रार्थना करतो. दरवर्षी त्या आई माऊलीच्या दर्शनाला अलिबाग हंजीवरे येथून येतात आणि माऊलीच्याने आम्ही सेवा अर्पण करत असतात. तरी त्यांच्या मुलांच्या आम्ही मंडळी आजची गर्दी तुम्ही पाहू शकता. लाईन किती खोलवर खाली गेलेली बघा. आपल्याला उदंड आयुष्यासोबत अजून 50 वर्ष आपल्याकडून ही सेवा घडव, त्याहीपेक्षा जास्त म्हणेन मी. धन्यवाद. यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आलेली आहे. ग्रामस्थ मंडळ करोमी त्यांच्या आभारी आहे. आपल्या शिवाय महाराज पाटील आराम से
आता काय बोलता? बाजारात तुम्हाला सर्व प्रकारच्या वस्तू उपलब्ध असतात, मग ते भाजीपाला असेल किंवा लहान मुलांची खेळणी असो किंवा इतर काही खाण्याचे भांडी वगैरे सर्व साहित्य इथे मिळतं. आज देवीची 5वी मान आहे. खूप गर्दी तुम्ही बघताय इकडे. ताई बघताय काय या इकडे आलाय ना वा जाता नाही. कोई भी पर्स लो, बढ़िया बढ़िया पर्स सिर्फ 100 रुपए में. क्या रे किधर घूमता है? काय ना 1800. तर मंडळी आजची गर्दी पाहिलीत ना, ट्रॅफिकवाल्यांची काय अवस्था आहे बघा. आजूबाजूला सगळीकडे नुसत्या गाड्याच गाड्या लागली. चल हो, काय बोलशील आजच्या गर्दीबद्दल? कशी वाटते गर्दी आजची? गर्दी बघा काय बोलू नका. आज नवरात्रीची 5वी मला आहे आणि इकडे आपण बघू शकता किती ट्रॅफिक झाली. नाही गाडी जायला रस्ता नाही. मग इकडे पण बघूया, आपला अक्षरशः ग्राउंड तर पूर्ण भरलेला आहे आणि भाविकांची खूपच गर्दी झालेली आहे. त्याच्यामुळं थोडा प्रॉब्लेम. आणि आमचे ट्रॅफिकवाले स्वयंसेवक खूप दमलेले आहेत. त्यांना नाही अजून वडापाव काय आले नाही, तरी अजून वडापावचीच वाट बघतात. तर मंडळी दिवस जर मोजले तर नवरात्रीची आज 5वी माल आहे. शास्त्रानुसार नवरात्रीची आज 4थी माल आहे आणि आजही त्याच पद्धतीने गर्दी आहे. पाहू शकता तुम्ही. म्हणजे काल गर्दी खूपच होती, पण त्याहीपेक्षा आज गर्दी आहे.
पुलावर रांगच लागली रे तिकडे. तर मंडळी पाहू शकता त्या बाजूने सुद्धा लोक यायला लागले. बाजूला दीडशेक जावं. मंडळी पाहू शकता थोडंसं ढगाळ वातावरण आहे आणि जर असंच जर वातावरण राहिलं म्हणजे जर पाऊस नाही आला तर ही गर्दी अशीच संध्याकाळपर्यंत राहणार आहे आणि रात्रीसुद्धा अशीच गर्दी राहील. फक्त पावसाने थोडी मेहरबानी केली पाहिजे. केले आणि संपर्क केले या कुठे असतील तर माहिती संपर्क साधा. आपले नातेवाईक आपली वाट पाहत आहेत.